नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। चिकलठाणा जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेत हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावरती। संतप्त नातेवाईकांनी आवाज उठवताच डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने लक्ष देऊन योग्य उपचार केले सुरू। तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण। सर्व स्तरातून होत आहे कौतुक, तर जीवनदान देणाऱ्या अंमलदाराचं कौतुक। आता बघूया सविस्तर बातम्या। चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेमध्ये झालेला हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय। एका लहानग्या रुग्णाला तातडीने उपचार मिळण्याऐवजी त्याच्या नातेवाईकांना तक्रारी करण्याची वेळ आली आहे। संतप्त नातेवाईकांनी आवाज उठवताच डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने लक्ष देऊन योग्य उपचार सुरू केलेत। उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असलेल्या एका बालकाला खासगी रुग्णालयातून छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 9 फेब्रुवारीला रात्री 3 वाजता रुग्णालयात दाखल करताच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी रात्री का आणलं, ओपीडीची वेळ माहीत नाही का, असा जाब विचारल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। गंभीर अवस्थेत असलेल्या मुलाला तात्काळ उपचार मिळण्याऐवजी नातेवाईकांना अशा प्रश्नांचा सामना करावा लागला। रुग्णाला ॲडमिट केल्यानंतर त्याला सलाईन लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते व्यवस्थित लावता आलं नाही असं नातेवाईकांनी सांगितलंय। वॉर्ड क्रमांक 208 मध्ये दाखल केल्यानंतरही उपचाराकडे दुर्लक्ष करण्यात आलं। नातेवाईकांनी वारंवार विनंती केली तरीही डॉक्टर किंवा नर्सिंग स्टाफकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। उपचारामध्ये दिरंगाई होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी 10 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पद्मजा सराफ यांच्याकडे तक्रार केली। त्यानंतरच मुलाला सलाईन लावण्यात आलं। त्यानंतर मात्र आम्ही डेंग्यूचे रुग्ण बरे केलेत, तुमच्या मुलाला तर फक्त उलट्या आणि जुलाब आहेत असं उद्धटपणे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला। प्रसारमाध्यमांच्या हस्तक्षेपानंतर आणि नातेवाईकांच्या संतापानंतर डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने रुग्णसेवेवरती लक्ष दिलं असं नातेवाईकांनी सांगितलंय। या घटनाक्रमानंतरच योग्य उपचार मिळाल्याने सध्या बालकाची प्रकृती स्थिर आहे, मात्र अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे अनेक रुग्णांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं, याकडेही नातेवाईकांनी लक्ष वेधलंय। मध्ये याला पहिले नेलं होतं, त्याला उलट्या जुलाब वगैरे म्हणजे ताप वगैरे आला होता म्हणून, तर ते म्हणे बीपीचा लो झाला, याला ॲडमिट करावं लागेल। तर मी त्यांना म्हटलं की आमचं बजेट नाही एवढं प्रायव्हेटमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं, तर ते म्हणे मग तुम्ही घाटीमध्ये पण जाऊ शकता म्हणजे घाटीला। मग मी याला इथे घेऊन आले, म्हणजे घरी स्पंजिंग वगैरे केलं आणि ताप काही राहिला नाही। मग 3 वाजता मी इथं आणलं त्यांना। मग ते मला 3 वाजता 2 काही लेडीज होत्या खाली, त्या म्हणे तुम्ही कशाला आणलं म्हणे 3 वाजता, तुम्हाला ओपीडीचं टायमिंग नाही माहिती का? मी म्हटलं मॅडम पण त्याचं ताप उतरत नाही आहे, तुम्ही त्याला घ्या ॲडमिट करून। नाही म्हणे तुम्ही कशाला आले म्हणे आता, हा टायमिंग आहे का? मग नंतर तो पोरगं थंडीने उडवायला लागला। मग त्याच्यानंतर त्या आल्या, त्याला म्हणे जा तुम्ही पहिले CRP करून घ्या म्हणे, त्याच्यानंतर आम्ही ॲडमिटचं बघू म्हणे। मग आम्ही CRP केली, नंतर त्या ॲडमिटला मग त्यांनी दिलं। ॲडमिटला आणलं 3-4 वेळेस त्याच्या हात तुम्ही बघा कशी छल्ली करून टाकली, एक वेळ सापडली नाही। आणि काय म्हणे की त्याने जेवला नाही, तो डिहायड्रेट झालेला आहे म्हणे, तुम्ही काय करा म्हणे त्याला खाऊ घाला म्हणे। पोरगं उलट्या करायला, पोरगं खाईन का तो कधी? नाही म्हणे तुम्ही ORSचं पाणी पाजा म्हणे त्याला। ORSचं पाणी दिलं, पोरगं उलट्या करायला। पुन्हा दिलं, पुन्हा 2 सिस्टर आल्या म्हणे आपल्याला 4-5 मी टायमिंग पण नाही भेटला, त्यांनी काही IV लावला नाही काय नाही। आम्ही सगळ्या बायांना म्हणत होते की बघा 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 ह्या पोराला तसंच ठेवलं यांनी, तर सगळ्यांनी पाहिलं की त्यांनी काही सलाईन बी नाही लावली, IV बी नाही लावली। मग हे जाऊन खाली कंप्लेंट करून आले कुलकर्णी मॅडमला की हे लक्ष देऊ नाही लागलं, सगळ्या गॉसिप करू लागल्या। म्हणजे सिस्टर येतात, ए बाई आम्हाला हेच काम आहे का? ए बाई म्हणजे आरे तुरेची भाषा की तू आम्ही डेंग्यूचे पेशंट नेट केलं, तुझं पेशंट तर साधंच आहे म्हणे। मग हे जाऊन कंप्लेंट करून आले, कंप्लेंट केली, त्याच्यानंतर आले, मग ही सलाईन लावली त्यांनी। ही सलाईन लावली, ताप खूप जास्त झाला, एक सिस्टर इथं नाही, पोरांनी तोंड वाकडं केलं, बडबड करू लागला, उलट्या करू लागला। तेव्हा नंतर दुसरी मॅडम आली,
नंतर तिने काय झालं ती म्हणे की मी तुम्हाला मोठ्या घाटीचा रेफर करते, आमच्याशान नाही होणार. मी म्हटलं जर तुमच्याशान नाही होते तर आम्ही घाटीमध्ये जात नाही, आम्ही संजीवनी हॉस्पिटलमध्ये जातो, आम्हाला तुम्ही ॲम्ब्युलन्स द्या कारण आता रात्रीची वेळ आहे म्हटलं. ते म्हणे ठीक आहे माझ्या पैशाने आम्ही तुम्हाला ॲम्ब्युलन्स देतो म्हणे. आणि ॲम्ब्युलन्स नाही डायरेक्ट मोठ्या सरांना बोलून आणलं. आणि आता पेशंटला हे बघा आता किती विकनेस आला आहे, काय करायचं आता. 2 दिवसापासून त्यांनी काय डिहायड्रेशनच्या पेशंटला एवढं सिरियस करून टाकलं. बाथरूम बघा किती घाण आहे, काही सोय नाही घाटीमध्ये. जे लोक म्हणतात ना की घाटीमध्ये ट्रीटमेंट नाही, पण खरंच ट्रीटमेंट देत नाही. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी चालत्या रेल्वेखाली येत असताना महिलेचे प्राण वाचवले असल्याची घटना घडली असून त्यांच्या कामगिरीचं कौतुक सर्व स्तरांतून करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी चालत्या रेल्वेखाली येत असताना महिलेचं प्राण वाचवलं असल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी 9:27 रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथे लोहमार्ग पोलिसांची नियमित गस्त चालू असताना गाडी क्रमांक 12072 जनशताब्दी एक्सप्रेस मुंबईकडे जात असताना आपल्या हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुलाला बानोबी शेख रशीद या सोडण्यासाठी आल्या व अचानक गाडी चालू झाल्यानंतर त्या गाडीमध्येच राहिल्या व गडबडीत उतरण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन खाली पडल्या. त्याचवेळी गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर क्षीरसागर व अश्रुबा गेजगे यांचं लक्ष गेल्याने त्यांनी लागलीच धाव घेऊन महिलेला ट्रेनखाली जात असताना तात्काळ बाहेर खेचल्यामुळे महिलेला दुखापत झाली नाही. त्यानंतर महिलेला सुरक्षित त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं. त्याकरता त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. त्यांचे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी यांनी पोलीस ठाण्यात अभिनंदन केलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की वेळेत गाडीवर येणं व सोडण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी गाडी निघण्या अगोदरच खाली उतरणं आवश्यक आहे. गाडी रोज येतच राहणार आहे, परंतु एक गेलेले प्राण परत एकदा येणार नाहीयेत. जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली असून यावर्षीच्या शिवजयंती निमित्त आयोजित विविध उपक्रम आणि कार्यक्रमाविषयी त्यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे. एकदम जोरदार पद्धतीने या संभाजीनगर शहरामध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांचे शिवजन्मोत्सव साजरा करतोय. यावर्षीही मोठ्या उत्साहात या ठिकाणी पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम आम्ही काम करतोय. यावर्षी 13 फेब्रुवारी रोजीच आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. सकाळी 8:30 वाजता ग्रंथदिंडीने त्याची सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज यांची जी गडी आहे त्या ठिकाणी ध्वजारोहण होऊन त्यांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात होईल. आणि 13 तारखेलाच त्या ठिकाणी शिवचरित्र पारायण जे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र पारायण आहे त्याचं वाचन शालेय विद्यार्थ्यांकडून सुरुवात होणार आहे. 14 फेब्रुवारीला शाळेतील विविध शाळांमध्ये आणि विविध किल्ले बनाव स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. आणि 15 फेब्रुवारीला जे शहरातील महापुरुष आहे त्यांचे जे पुतळे आहेत त्या ठिकाणी त्यांची साफसफाई आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत. त्याचप्रमाणे 16 तारखेला शालेय चित्रकला स्पर्धा सर्व शाळांमध्ये आयोजित केलेली आहे. आणि त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा, छत्रपती शिवाजी महाराज कळावे आणि त्यांना त्यांच्या प्रेरणा कळाव्या. त्या माध्यमातून आम्ही काही संकल्पना चित्र त्यांना काढायला सांगणार आहोत. त्याचप्रमाणे 17 फेब्रुवारी रोजी एक सांस्कृतिक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता त्या संध्याकाळी त्या ठिकाणी तो कार्यक्रम क्रांती चौक येथे आहे. त्याचप्रमाणे 18 फेब्रुवारी रोजी जो दीपोत्सव आहे तो दीपोत्सव त्या ठिकाणी आतिषबाजी आणि त्याचप्रमाणे आणि जन्मोत्सव सोहळा जो रात्री 12 वाजता त्या ठिकाणी आपण साजरा करतो पाळणा आणि ते त्या ठिकाणी रात्री सुरू होणार आहोत. आणि 19 तारखेला सकाळी आम्ही त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकवून त्या ठिकाणी महाराजांना अभिवादन करून त्या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी आणि सगळ्या त्या ठिकाणी एक पुतळा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्या ठिकाणी स्टेज लावण्यात येणार आहे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्व कार्यक्रम साजरा होणार आहोत. मी शहरातील प्रत्येक आपल्या माध्यमातून शहरातील सर्व शिवप्रेमींना आणि सर्व जनतेला विनंती करतो की आपण या उत्सवामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि आम्हा सर्वांना प्रोत्साहन द्यावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि सगळ्यांना आपल्या माध्यमातून शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा.
वाळूज औद्योगिक परिसरातील दगडोजीराव देशमुख महाविद्यालय रौप्य महोत्सवी वर्ष 2025 तर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या 44व्या मराठा साहित्य संमेलनाचे आयोजन वाळूज येथील विलासराव देशमुख साहित्य नगरी दगडोजीराव देशमुख महाविद्यालय बजाजनगर येथे शनिवार दिनांक 15 व रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आला आहे। संमेलनामध्ये साहित्य रसिकांसाठी विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। 44वे मराठवाडा साहित्य संमेलन हे आयोजित करण्याचा बहुमान दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळूज बजाजनगर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या आमच्या महाविद्यालय साहित्य परिषद मराठवाडा साहित्य परिषदेने दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी साहित्य परिषदेचे आभार मानतो। या साहित्य परिषदेला विलासराव देशमुख साहित्य नगरी असं नाव साहित्य परिषदेने आणि आयोजक म्हणून आम्ही दोघांनी मिळून हे दिलेलं आहे। नंतर ह्यात येणाऱ्या सर्व निमंत्रितांची निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था ही महाविद्यालयानेच केलेली आहे। हे संमेलन 15 आणि 16 फेब्रुवारीला वाळूज या महाविद्यालयाच्या परिसरातच होणार आहे। या प्रमुख अतिथी आहेत की याचे उद्घाटन करतायत की माननीय नामदार उदय सामंत सर याचं उद्घाटन करतायत की जे मराठी भाषा आणि उद्योग या दोन्ही खात्याचे मंत्री आहेत आणि ही उद्योग नगरी आहे आणि मराठी भाषेचं इथं जागर होत आहे। तर असा संयोग ह्या निमित्ताने इथं झालेला आहे। याला प्रमुख पाहुणे म्हणून ह्या संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय नामदार संजय शिरसाट म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि माननीय नामदार अतुलजी सावे हे ह्या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून आणि माननीय आमदार अमित विलासराव देशमुख हे याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। 44वे मराठवाडा साहित्य संमेलन फेब्रुवारी महिन्याच्या 15 आणि 16 या तारखांना 2 दिवस विजय शिक्षण संस्थेच्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये दगडोजीराव देशमुख साहित्य नगरीत विलासराव देशमुख साहित्य नगरीमध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे। मराठवाडा साहित्य परिषदेची जी साहित्य संमेलन आहे या साहित्य संमेलनाने कायमच समाजाचे जे प्रश्न आहेत त्या काळाशी सुसंगत अशा प्रकारचे या प्रश्नांवर चर्चा व्हावी अशा प्रकारची योजना बहुतेक आपल्या साहित्य संमेलनामध्ये केलेली आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा गातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत
2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो. त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते. त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. दिव्यांगांचं जीवन सुकर व्हावं यासाठी अनेक योजना आहेत, तसेच त्यासाठी निधीही राखीव आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या राखीव निधीतून दिव्यांगांसाठीच्या योजना राबवून त्यांचं जीवन सुकर करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावं, असा निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिला आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा व्यवस्थापन संघाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगीता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुहास हरबडे, डॉक्टर प्रसाद कुलकर्णी, डॉक्टर महेश लड्डा यांच्यासह लखीचंद चव्हाण, महेश गोसावी, पुणे येथील दिव्यांग सर्वेक्षण संस्थांचे संचालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिलेत की दिव्यांगांसाठी शासनाने राखीव ठेवलेला निधी दिव्यांगांना विविध साधने उपलब्ध करून त्यांचं जीवन सुकर करण्यासाठी करावा. प्राधान्याने त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात सर्व शासकीय विभागाने प्रयत्न करावे. वेळेत निधी खर्च करून लाभार्थ्यांना लाभ द्यावा. दिव्यांगांचं सर्वेक्षण, त्यांची वर्गवारी व त्यांच्या आवश्यक असलेल्या साधनांची सूची तयार करण्यात यावी. यावेळी शासकीय कार्यालयात असणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या सुविधांबाबत जिल्हाधिकारी स्वामी यांनी आढावा घेतला. पदमपुरा येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648वी जयंती MSS मंडळ संत रविदास विचार मंचातर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पदमपुरा येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648वी जयंती MSS मंडळ संत रविदास विचार मंचातर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जगद्गुरू संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 648व्या जयंतीनिमित्त MSS मंडळ संत रविदास विचार मंचातर्फे पदमपुरा येथे संत रविदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आलं व जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे व वक्ते धन्यकुमार टिळक यांनी संत रविदास यांच्या दोह्यांचे संदर्भ देऊन त्यांच्या मानवतावादी आणि विज्ञानवादी विचार मांडले. सहाय्यक पोलीस आयुक्त व केंद्रीय जयंती महोत्सव समिती अध्यक्ष बालाजी सोनटक्के, हर्षदा शिरसाट, वेदांतनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, वक्ते CM रमणे, आयोजक ज्येष्ठ समाजसेवक नारायण बन्सलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती पार पडली. भरत बर्थुने, अशोक बन्सलवाल, महेंद्र रमंडवाल, दिलीप उमरे, कार्यक्रम समन्वयक हंसराज बन्सलवाल, इंजिनियर विशाल बन्सलवाल, मदनलाल भगुरे, ब्रिजलाल बन्सलवाल, नथुराम मेहेर, पद्मिनी हनवते, लक्ष्मी बन्सलवाल, सदाशिव तांबे, लताबाई बन्सलवाल, सुनीताबाई गागवे, कलावती गागवे, हिरालाल मेहरा,
हरीश गागवे, देवानंद बन्सलवाल, हरीश बन्सलवाल, विनोद मेहरा, आकाश मेहरा, रामजी बन्सलवाल, आकाश गरंडवाल, दिगंबर मेहरा, राजू रमंडवाल, स्वप्नील बन्सलवाल यांच्यासह मोठ्या प्रमाणावर समाजबांधव उपस्थित होते। तथागत बुद्ध के विचारों को लेकर गुलामों को गुलामी की जान देने के लिए और खुद की जाति का नाम लेके सब जगह मैं चमार हूँ लेकिन मैं ज्ञानी हूँ और चमार भी बड़े हो सकते हैं जिसने सिद्ध किया वो संत रविदास, संत कबीर। अभी जब बात हो रही थी समाज नहीं आता ये वो, मुझे कबीर का दोहा याद आ रहा था, बुरा देखन मैं चला बुरे लोग ढूंढने को मैं चला, बुरा न मिला कोई, जब दिल ढूंढा अपना मुझसे बुरा न कोई। तो हर एक आदमी ने एक कबीर को थोड़ा याद करके मेरी कुछ गलती हो रही क्या देखना चाहिए। अगली बार बहुत लोग आएंगे, बिल्कुल आएंगे। शिरोमणी रोहिदासजींच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा। सगळ्यांना तुम्हाला माहीत आहे की आपला जो समाज आहे खूप असा मागासलेला आहे किंवा जे आपलं संस्कृती जी आहे घुमट्यामधली संस्कृती आहे आणि आपण लोक जे आहे ते खूप म्हणजे सगळ्या आतल्या घरामधल्या चूल आणि मुलापर्यंत सगळं समाविष्ट असणारे आणि तिथूनच काम करणारे लोक हे आहोत। परंतु काही आपले जे समाज सुधारक आहेत किंवा ज्यांनी आपल्या समाजाला प्रोग्रेस व्हावं, आपली प्रगती व्हावी आणि त्या हिशोबाने तुम्हाला सगळ्यांना जी आहे चालना दिली, समाजाला जे आहे कुठेतरी पुढे अग्रेसिव्ह होण्यासाठी सगळ्यांना संधी देण्यात आली आणि अशा याच्यामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचं खूप मोठं नाव आहे, त्यांचं खूप मोठं कर्तृत्व आहे आणि त्यांच्या सगळ्यामुळे तुम्ही आज जे आहात एवढ्या मोठ्या चौकामध्ये सगळं एकत्रित एका मंडपाखाली महिला पण आणि पुरुष पण बसलेले आहेत, तर त्यांचा सगळ्यांचा आपण आभार मानलं पाहिजे आणि त्यांची जयंती आपण जी एवढ्या उत्साहात साजरा करतो तर त्यांनी दिलेले आदर्श, त्यांनी सांगितलेले तत्व त्याचंही आपण सगळ्यांनी पालन केलं पाहिजे, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, स्वतःसोबत सगळ्या समाजाची पण प्रगती होईल या पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं पाहिजे। अशा प्रसंगी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देते। माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचं वितरण करण्यात येतं। या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत। त्यानुसार सर्व शिधापत्रिका धारकांनी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा विभागामार्फत करण्यात आलंय। सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय व अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचं वितरण करण्यात येतं। या लाभार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत। त्यानुसार सर्व शिधापत्रिका धारकांनी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केलं आहे। आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्यासाठी गावोगावी शिबिरे आयोजित केली जात आहेत। शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून अंगठ्यांचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावयाचं आहे। ही प्रक्रिया दिनांक 28 फेब्रुवारीपर्यंत करायची आहे। ई-केवायसी केलं नाही तर त्यानंतर धान्य वितरण बंद होऊ शकतं याची नोंद घ्यावी। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। सर्व लाभार्थी व रास्तभाव धान्य दुकानदार यांनी दिनांक 28 पर्यंत आपलं ई-केवायसी पूर्ण करावं असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केलं आहे। कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी हायटेक महाविद्यालय परिसर MIDC वाळूज येथे शुक्रवार दिनांक 14 रोजी सकाळी 9:30 वाजता आयोजित करण्यात आलाय। कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत असं सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर यांनी कळवलं आहे। या रोजगार मेळाव्यामध्ये वोखाड रिसर्च सेंटर, रत्नप्रभा मोटर्स, फोर्ब्स प्रेसिशन टूल्स अँड मशीन पार्ट्स, लिबेर अप्लायन्सेस प्रॉडक्ट लिमिटेड, अलंकार ग्रुप, ग्रीव्स कॉटन प्रॉडक्ट लिमिटेड, वोखाड लिमिटेड, पॅरासन मशिनरी इंजिनिअरिंग प्रॉडक्ट लिमिटेड, नवभारत फर्टिलायझर्स लिमिटेड, एक्सेल प्लेसमेंट पगारिया ऑटो, देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, अजंता फार्मा लिमिटेड, सवेरा फार्मा, मायलन लॅबोरेटरी लिमिटेड
इत्यादी नियुक्त उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत। कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, ITI, HSC, SSC उत्तीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराची साधारणपणे 588 पदे उपलब्ध होणार असून विविध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध रिक्त पदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी यूजर ID व पासवर्डने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावं आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहावं। संकेतस्थळावरती नोंदणी करताना अथवा रिक्त पदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 024029545859 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा। इच्छुक उमेदवारांनी दिनांक 14 रोजी सकाळी 9:30 वाजता उपस्थित राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर यांनी केलं आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। चिकलठाणा जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेत हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावरती। संतप्त नातेवाईकांनी आवाज उठवताच डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने लक्ष देऊन योग्य उपचार केले सुरू। तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण। सर्व स्तरातून होत आहे कौतुक, तर जीवनदान देणाऱ्या अंमलदाराचं कौतुक। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।